नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्रात आधीच आसमानी संकट सुरू असताना आता आणखी एक संकट घोंघावत आहे. सध्या गॅसची टंचाई, महागाई, पेट्रोल डिझेलची महागाई आणि कडक उन्हामुळे महाराष्ट्रातील नागरिक आधीच होरपळून निघाले आहेत. अनेकांना उष्माघाताचा त्रासही होत आहे आणि महागाईचे चटकेही बसत आहेत. राज्यात आतापर्यंत उष्माघाताने 9 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. हे संकट असतानाच आता राज्यात दुसरं संकट धडकण्याची शक्यता आहे. राज्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. त्यामुळे एकच घाबरट पसरली आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूने कहर केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मारल्या जाणार आहेत. बर्ड फ्लू राज्यात इतर ठिकाणी फोफावला तर अनेकांचे चिकन खाण्याचेही वांदे होणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने 1,40,000 कोंबड्याचे किलिंग केले जाणार आहे, म्हणजेच मारले जाणार आहेत. 3 पोल्ट्री फार्मचे सॅम्पल इंदोरच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. ते सॅम्पल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. बर्ड फ्लूचा शिरकाव रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. एक तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून नवापूरच्या परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मचे आता सॅम्पल घेतले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांनी दिली आहे. पॉझिटिव्ह झालेल्या पोल्ट्री फार्मच्या 1 किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या ठार केल्या जाणार आहेत. इतर कोंबड्यांनाही आजाराचे लागण होऊ नये आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 किलोमीटरच्या परिसरातील असलेल्या 6 पोल्ट्री फार्ममध्ये 1,40,000 कोंबड्या आहेत. या सर्व कोंबड्या ठार मारल्या जाणार आहेत, अशी माहितीही मिताली शेट्टी यांनी दिली आहे. नवापूरच्या परिसरात 10 लाख कोंबड्या आहेत. त्यामुळे या सर्व कोंबड्यांना आता धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बर्ड फ्लूचा इतर ठिकाणी शिरकाव होऊ नये यासाठी 3 किलोमीटरचा कंटेनमेंट झोन आणि 5 किलोमीटरचा बफर झोन म्हणून मार्किंग करण्यात येणार आहे. नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या पोल्ट्री फार्म संचालकावर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या पोल्ट्री फार्मचं नुकसान होणार आहे त्यांना त्यांची माहिती शासनाकडे पाठवून शासनाच्या नियमानुसार त्यांना मदत दिली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. धन्यवाद.